नियमित लसीकरण सुरू झाल्यापासून मोठ्या शहरामध्ये कांजिण्याचा आजार फारसा उद्भवता दिसत नाही, परंतु ग्रामीण भागात अजूनही कांजिण्याचा संसर्ग आढळून येतो. कांजिण्या हा प्रामुख्याने लहान मुलांचा आजार आहे. हा आजार एकदा येऊन गेला की परत येत नाही, पण काही व्यक्तींमध्ये हे विषाणू सुप्तावस्थेत राहतात आणि प्रौढावस्थेत नागिण या रोगाद्वारे प्रकट होतात. कांजिण्या हा व्हेरिसिला जोस्टर व्हायरस या कारणामुळे होणारा एक संसर्गजन्य आजार आहे. या आजारामुळे शरीरावर फोड येणं, जसं की पुरळ, खाज येणं, थकवा येणं आणि ताप येतो. सर्वप्रथम हे फोड तुमच्या पोटावर, पाठीवर आणि चेहऱ्यावर दिसून येतात आणि त्यानंतर संपूर्ण शरीरावर हे फोड येतात. नमस्कार, मी मंगला हेगडे. गोवन वार्ता लाईव्हच्या आरोग्य वार्ता कार्यक्रमात तुमचं स्वागत. कांजिण्याचा हा आजार पीडित व्यक्तीच्या घामामुळे, हवेमुळे किंवा त्यांच्या प्रत्यक्ष संपर्कात येणाऱ्या लोकांना होऊ शकतो. संसर्ग झाल्यानंतर विषाणूचा परिपाक काल 10 ते 21 दिवसांचा आहे. त्यानंतर आजाराची लक्षणं दिसू लागतात. अंगावर पुरळ येण्याआधी 2 दिवस रुग्णापासून इतरांना संसर्ग होऊ शकतो. अंगावर पुरळ येऊन त्यावर खपली धरेपर्यंत रुग्ण विषाणूचा वाहक असतो. पुरळ येऊन त्यावर खपल्या धरेपर्यंतचा काल सुमारे 7 दिवसांचा असतो. प्रौढामध्ये ही कालावधी अधिक असते. कांजिण्या झालेल्या मुलांना 7 दिवस शाळेपासून दूर ठेवण्याचा सल्ला यामुळे दिला जातो. वाढत्या मुलांच्या आयुष्यामधील कांजिण्या हा एक सामान्य आजार आहे. नागरी भागामधील 9 ते 10 वयोगटातील 80 ते 90% मुलांना कांजिण्या येऊन गेलेल्या असतात. प्रौढामध्ये कांजिण्याची तीव्रता अधिक असते. कधी कधी प्रौढामधील कांजिण्यामुळे गुंतागुंतीचे आजार होऊ शकतात. कांजिण्यामुळे झालेल्या मृत्यूमधील निम्म्याहून अधिक व्यक्ती प्रौढ असतात. कांजिण्याची लागण झाल्यानंतर संपूर्ण शरीरावर लाल फोड किंवा पुरळ येतं. हेच कांजिण्या झाल्याचं प्रमुख लक्षण आहे. त्यानंतर तुमच्या शरीरावर 250 ते 500च्या संख्येमध्ये खाज येणारे फोड येतात. जर तुमची रोगप्रतिकारशक्ती ही कमी असेल, कमजोर असेल, तर तुमचा आजार आणखी धोकादायक होऊ शकतो. कांजिण्याचा संसर्ग झाल्यावर शरीरावर फोड येण्यासोबतच चक्कर येणं, अस्वस्थता भासणं, हृदयाच्या ठोक्याची धडधड वाढणं, श्वास घ्यायला त्रास निर्माण होणं, झटके, मांसपेशींचं प्रमाण कमी होणं, सर्दी वाढणं, मळमळ होणं, मान वळवण्यात त्रास होणं किंवा तीव्र ताप येणं अशी गंभीर लक्षणं दिसू शकतात. कांजिण्यावर उपचार घरीच करता येतात. उपचारामध्ये ताप कमी करणं आणि बरं होण्यास मदत करणं एवढ्या 2 बाबींचा समावेश आहे. कांजिण्या हा विषाणूजन्य आजार असल्यानं प्रतिजैविके अँटीबायोटिक्स देऊन उपयोग होत नाही. अंगावर ओल्या कपड्यांच्या पट्ट्या ठेवणं किंवा रुग्णास थंड अथवा कोमट पाण्यानं आंघोळ घातल्यानं अंगाची खाज कमी होण्यास मदत होते. आंघोळीच्या पाण्यात 100 ग्राम खाण्याचा सोडा आणि 2 कप ओटमील घालून आंघोळ करावी. कॅलेमिन सारखं लोशन लावल्यास खाज कमी होते. तोंडामध्ये पुरळ उठल्यास पाणी पिणं किंवा अन्न गिळणं कठीण होतं. अशा वेळी थंड पेये, सरबत, मऊ खीर, लापशी असे सहज गिळता येईल असे पदार्थ खायला द्यावेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानं योनिमार्ग पुरळावर जंतुनाशक क्रीम लावावं. पुरळामध्ये जंतू संसर्ग झाल्यास प्रतिजैविके वैद्यकीय सल्ल्यानं वापरावीत. ॲसिटामिनोफेन किंवा इतर तत्सम ॲस्पिरिन विहिरित औषधानं ताप कमी होतो. ॲस्पिरिन किंवा इतर सॅलिसायलेट गटातील औषधे कांजिण्याच्या रुग्णांना देऊ नयेत. ॲस्पिरिनच्या वापरानं कांजिण्याच्या रुग्णामध्ये रेये सिंड्रोमची लक्षणं दिसू लागतात. रुग्णास नेमकं कोणतं औषध द्यावं यासाठी योग्य वैद्यकीय सल्ला घ्यावा. जन्मजात प्रतिकारशक्ती क्षीण असलेल्या रुग्णांना ॲसिक्लोव्हिर हे विषाणू प्रतिबंधक औषध द्यावं. तर आरोग्य वार्तामध्ये आजच्या पुरतं इतकंच. पुन्हा भेटू नव्या विषयासह. तोवर पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.